नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता मधूच्या लक्षात आलेलं असतं आपली मम्माच आपली मदत करणार नाहीये. तर तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सुधारायचं असेल तर सुधार, नाहीतर कायमस्वरूपी या जेलमध्ये राहिलीस तरी चालेल, असं ठणकावून सांगितल्यामुळे आता मधूने फायनली विचार केलेला असतो की काही झालं तरी आता मम्माकडून मदत घ्यायची नाही, तिला दाखवूनच द्यायचं ही मधू काय काय करू शकते. आणि थेट आपण पाहतोय आता मधूने बाजूलाच बसलेल्या हवालदाराला रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज मला फक्त एक फोन करू द्या. हवालदार म्हणत असतात तुम्हाला कोणतीही सुखसोयी द्यायची अशी एक ताट बंदी केलेली आहे. त्यावर लगेचच मधू म्हणत असते प्लीज फक्त एक फोन करू द्या. त्यावर मात्र हवालदार म्हणत असतो नाही. त्यावर मात्र मधू म्हणत असते प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते मी. आणि अशातच आपण पाहतोय आता हवालदार मधूला हळू आवाजात म्हणत असतो प्लीज समजून घ्या, मी जर तुम्हाला आता फोन दिला आणि आमच्या साहेबांनी पाहिलं ना तर उगाचच माझी नोकरी जाऊ शकते. त्यापेक्षा थोडा वेळ थांबा. साहेब बाहेर गेले ना का तुम्हाला फक्त एखाद मिनिटं बोलण्यासाठी मी फोन देऊ शकतो, पण प्लीज हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाहीये. त्यावर लगेचच मधू म्हणत असते मी कोणालाच सांगणार नाही, काळजी करू नका. तुम्ही माझ्यावर केलेली मेहरबानी मी कायम लक्षात ठेवीन. आणि अशातच आज इकडे पाहतोय सिंधू आणि विनू बोलत असतात. विनू बोलत असतो आई खरंच मला ना खूप भीती वाटत होती. त्यावर मात्र सिंधू म्हणत असते भीती, कसल्या भीतीबद्दल बोलतोयस तू. त्यावर लगेचच विनू म्हणत असतो मला हीच भीती वाटत होती की नक्की आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊ की नाही. त्यावर लगेचच आता सिंधू म्हणत असते हे बघ विनू, अशा बाबतीत विचार करणं सोडून दे. असा विचार करायचा नसतो, फक्त चांगला विचार करायचा असतो. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता विनू म्हणत असतो हो आई. आणि तेवढंच आपण पाहतो इकडे मधूला त्या हवालदाराने आता मोबाईल दिलेला असतो, कारण ते साहेब पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलेले असतात. मधू लगेचच म्हणत असते थँक्यू सो मच. आणि लगेचच आपण पाहतोय आता मधूने थेट सिंधूला कॉल केलेला असतो. सिंधू इकडे पाहते अनोन नंबरने कॉल आला आहे आणि ती विचार करत असते कुणी कॉल केला असेल बरं. आणि अशातच आता तो फोन कट झालेला असतो. मधू मनातल्या मनात बोलत असते प्लीज सिंधू कॉल उचल. आणि अशातच पुन्हा एकदा मधूने सिंधूला कॉल केलेला असतो. आणि आता मात्र सिंधूने वेळ न दवडता लगेचच आता तो फोन रिसीव केलेला असतो. आणि लगेचच आता मधू समोरून बोलत असते प्लीज प्लीज सिंधू फोन कट करू नकोस, मी काय सांगते ते नीट ऐक. अशातच आता मधूचा आवाज सिंधूच्या कानावर पडता क्षणी सिंधूला कळालेलं असतं ही तर मधू आहे. आणि लगेचच आता सिंधू बोलत असते मधू तू. त्यावर लगेचच आता सिंधूला मधू म्हणत असते हो मधू, हो सिंधू मी. आणि अशातच आपण पाहतोय सिंधू म्हणत असते तू फोन केलायस, कुठून बोलतेस तू, कोणाच्या मोबाईलवरून बोलतेस. त्यावर लगेचच आता मधू म्हणत असते अगं सिंधू माझी अवस्था खूपच वाईट आहे, मी आतमधून बोलते. मी हवालदार साहेबांकडून फोन घेतलाय 2 मिनिटासाठी. आणि लगेचच आता सिंधूच्या सगळं लक्षात आलेलं असतं. लगेचच आता मधू म्हणत असते प्लीज सिंधू माझ्या बाबतीत विचार कर, मला सोडव. खरंच मी तुमच्या आयुष्यातून खूप लांब निघून जाईन, मी अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. मधू खूपच रिक्वेस्ट करत असते, पण सिंधूला मधू आता चांगलीच कळालेली असते की मधू उभ्या आयुष्यात कधीच सुधारू शकत नाही. सिंधू म्हणत असते नाही मधू, तू कितीही रिक्वेस्ट कर तरीही मी तुला सोडवण्याचा विचार अजिबात करणार नाही. त्यावर मात्र मधू म्हणत असते प्लीज सिंधू तू तर मला चांगलं ओळखतेस, मी खरंच आता जे वागली आहे ना ते यापुढे कधीच वागणार नाही. आणि माझा विश्वास आहे जर कुणी मला सोडवेल तर माझी सिंधूच मला सोडवेल. त्यावर लगेचच आता सिंधू म्हणत असते काय म्हणालीस मधू तू, माझी सिंधू, मी तुझी केव्हापासून झाले. त्यावर लगेचच आता मधू म्हणत असते काय ना सिंधू, आता तुझं महत्त्व मला कळतंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय फायनली सिंधू म्हणत असते मधू तू अशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न कर किंवा अजून वेगळ्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न कर, पण तरीही मी तुला सोडवणार नाहीये, कारण मला माहिती आहे तू कधीच सुधारू शकत नाही. आणि लगेचच आता मधूला फायनली सिंधू म्हणत असते फोन ठेव आणि पुन्हा इकडे फोन करू नको.
आणि लगेचच आता सिंधूने फोन कट केलेला असतो. आता हे सगळं बोलणं बाजूलाच बसलेल्या वेणूने ऐकलेलं असतं. वेणूच्या लक्षात आलेलं असतं की ही जी आपली मधुमॉम आहे ती आपल्या आईकडे रिक्वेस्ट करत आहे की मला सोडव किंवा मला भेटायला ये. पण काही केल्या सिंधू नाहीच म्हणत असते. पुन्हा आपण पाहतोय आता मधूने सिंधूला कॉल केलेला असतो. सिंधू लगेचच रिसीव्ह करते. त्यावेळेला आपण पाहतोय आता मधू म्हणत असते ठीक आहे मला सोडवू नकोस पण निदान मला एकदा भेटायला तरी ये. त्यावर मधू म्हणत असते प्लीज प्लीज सिंधू ये ना भेटायला. त्यावर सिंधू म्हणत असते नाही हा मधू अजिबात नाही. आणि फायनली आता सिंधूने पुन्हा फोन कट केलेला असतो. अशातच आता मधू इकडे खूपच डिस्टर्ब असते. ती मनातल्या मनात बोलते आज माझी वेळ खराब आहे म्हणून मला कोणी साथ देत नाही. पण सिंधू माझा विश्वास दांडगा आहे तू नक्कीच मला भेटायला येशील. असं बोलून आता मधू थेट तो मोबाईल हवालदारांना देते. इकडे आपण पाहतोय आता वेणू म्हणत असतो आई काय झालंय. त्यावर मात्र आता सिंधू म्हणत असते काही नाही. त्यावर वेणू म्हणत असतो आई मला कळलंय मधुमॉम हेच म्हणत होती ना की मला भेटायला ये तर मला असं वाटते प्लीज तू तिला भेटायला जावं. त्यावर मात्र आता सिंधू म्हणत असते ए वेणू एवढा हवालदिल होऊन विचार करू नकोस. त्यावर मात्र वेणू म्हणत असतो आई प्लीज माझ्यासाठी मधुमॉमला भेटायला जाशील का. त्यावर मात्र आपलाच मुलगा आपल्याकडे काहीतरी मागतोय. त्यावर लगेच सिंधू म्हणत असते हो बाळा तू काही काळजी करू नको मी जाईन भेटायला मधूला. असं बोलून आता सिंधू थेट तिथून बाहेर पडते. रुक्मिणी लगेचच आता सिंधूला थांबवते. सिंधू कुणीकडे निघालीस तू. सिंधू म्हणत असते आलेच काकू. असं बोलून थेट सिंधू आता घरातून बाहेर पडते. इकडे आपण पाहतोय आता थेट तुरुंगात आलेली सिंधू मधूच्या समोर येऊन उभी राहते. मधू लगेचच म्हणत असते माझा विश्वास खूपच दांडगा आहे सिंधू मला माहित होतं तू मला भेटायला येणार. खरंच मनाने खूप चांगली आहेस तू. असं तसं बोलून आता मधू सिंधूचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं सिंधूच्या लक्षात आलेलं असतं. सिंधू तरीही म्हणत असते मला माहिती आहे मधू तू नालायक आहेस पण मला फार काळ तुला तुरुंगात सुद्धा पाहायचं नाहीये कारण तुझं वय नाही अजून. आणि लगेचच आता सिंधू ठरवते की काही करून मला मधूला सोडवावं लागेल. आणि ती म्हणते ना की आपल्या आयुष्यातून लांब निघून जाणार आहे तर तसं तिला कायमस्वरूपी पुढे पाठवून द्यायला पाहिजे. आणि अशातच मधू म्हणत असते सिंधू कसला विचार करतेस तू. त्यावर मात्र आता सिंधू म्हणत असते मला तुला हेच सांगायचं आहे की आयुष्यात ज्या ज्या चुका केल्या आहेस ना त्याची तू एकदा आठवण कर आणि त्याच्यावरनं ठरव की खरंच तुला तुरुंगातच राहावं लागणार आहे की बाहेर निघायचं आहे. असं तसं आता सिंधू मधूला म्हणत असते. मधू म्हणत असते सिंधू मला सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित झालं आहे फक्त मला एकदा सोडव. पण काही केल्या सिंधू मधूचं ऐकत नसते. आणि इकडे आता रुक्मिणीला कळालेलं असतं वेणूमार्फत की सिंधू मधूला भेटायला गेली आहे. रुक्मिणीचं डोकंच फिरतं. रुक्मिणी लगेचच सिंधूला कॉल करते आणि चांगलीच झापत असते. रुक्मिणी म्हणत असते सिंधू तुझी एवढी हिंमत त्या मधूला भेटायला गेलीस तू अगं काय गरज आहे. त्यावर लगेचच सिंधू म्हणत असते काकू अहो तुम्ही तिच्या मनाचा तरी विचार करा ती कशी राहत असेल तिकडे अंधार कोठरीत. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मधूने कितीही लाडीगोडी लावली तर या सिंधूने बर्फासारखं लगेच वितळणं गरजेचं आहे का. काय या मधूला चांगली शिक्षा झालेली पाहिजे चांगलंच तिचं बोकाण वगैरे पाहिजे. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.